नमस्कार, मी जयश्री. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीचा ट्रेडिशनल किंवा तुम्ही पार्टीवेअर देखील म्हणू शकता असा फ्रॉक शिवणार आहोत. तर इथे आपण 4 फोल्ड कपडा घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे त्याची उंची ते मी 10 इंच ठेवलेली आहे आणि रुंदी आपण कमरेचे जे माप आहे त्या 2 इंच मार्जिन पकडून एवढी अशी मी 7 इंच उंची ठेवलेली आहे. तर त्या पद्धतीने आपण इथे मार्किंग करून घेऊ. त्यानंतर इथे गळा रुंदी मी 2 इंच आणि शोल्डर 4.5 इंच घेतलेले आहे आणि जिथे शोल्डरपासूनच मुंडा देखील 4.5 इंच घेतलेला आहे. आता आपण इथे असा बॉक्स तयार करून घ्यायचा. त्यानंतर चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. इथे 1 इंचाची मार्किंग करून घेतली आणि मुंड्याचा आकार देऊन घेतला. त्यानंतर आपण इथे गळ्याची उंची 3 इंच ठेवलेली आहे. आता इथे मी पंचकोनीच गळा घेत आहे, पण नॉर्मल पंचकोनी करणार आहे. गोलाकारच दिसला पाहिजे, जास्त पंचकोनी नको. आणि इथं आपण कमरेचं माप 7 इंच टाकलं होतं, त्यातून अर्धा इंच वजा करून हे कमरेचं माप टाकायचं. वरती आपण चेस्ट 7 इंच घेतली होती, तर इथे 6.5 इंचाचं माप टाकायचं आणि कटिंग करून घ्यायची. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्या इथे वरच्या भागाची कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता इथे पुढचा गळा मी तसाच ठेवला आणि मागच्या गळ्याला मार्किंग करून गोलाकार देऊन घेतला आहे आणि त्याची देखील कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर मागचा आणि पुढचा गळा हा आपण या ठिकाणी सेपरेट कट केलेला आहे. अशा पद्धतीने आपलं अस्तर कटिंग झालेलं आहे. आता मेन फॅब्रिक जे आहे आपलं, त्यावरच 4 फोल्ड फॅब्रिक घेतलेलं आहे, त्यावरच आपण हे कटिंग केलेले दोन्ही पार्ट सोबत ठेवून थोडंसं साईडने थोडं मार्जिन ठेवून आणि कट करून घेणार आहोत. तर इथे आपली कटिंग झालेली आहे. आता वरच्या भागाची कटिंग झाली. आता खाली घेरचा पार्ट कसा इथे मी 30 इंच लांबी आणि 10 इंच उंचीचा 2 पार्ट घेतलेले आहेत घेरसाठी. तर पहिल्यांदा वरच्या कोणताही एक पार्ट घ्यायचा, त्यावर मेन फॅब्रिक हे सरळ ठेवायचे आणि त्यावर अस्तरचा पार्ट ठेवायचा. आणि आता आपण इथे गळ्याचा जो काही आकार आहे त्या पद्धतीने टीप मारून घेणार आहोत. तर इथे मी पिन लावून सिक्युअर करून घेत आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही. इथे बघू शकता, आता मी टीप देऊन घेत आहे. जिथे जिथे आपला कोण्याचा भाग येईल तिथे आपल्याला सुई आतमध्येच ठेवायची आणि कापड फिरवून घ्यायचे, जेणेकरून आपली फिनिशिंग जराही बिघडणार नाही. इथे मी पुढच्या भागाचा पार्ट शिवायला घेतलेला आहे. तर पंचकोनी गळा आहे, तुम्ही बघू शकता. जिथे कोना येईल तिथे मी सुई आतमध्येच ठेवलेली आहे आणि कपडा फिरवून घेतलेला आहे. त्यामुळे आपली फिनिशिंग जराही बिघडणार नाही आणि एकदम परफेक्ट दिसेल. आता याच पद्धतीने मी ही फ्रॉक स्लीवलेस ठेवणार आहे, त्यामुळे मी लगेचच इथे मुंड्याला देखील शिलाई मारून घेणार आहे. जशी आपण गळ्याला शिलाई मारली तशीच इथे मी दोन्ही बाजूच्या मुंड्याला शिलाई देऊन घेणार आहे. तुम्ही पण याच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मुलीसाठी घरच्या घरी स्वतः फ्रॉक शिवू शकता. जास्त काही अवघड नाही. त्यानंतर इथं एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपण कट करून घेऊया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला लाईक पण करा. त्यानंतर इथे एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण कट करून घेतलेला आहे. आता हा कपडा आपण पलटी मारून घेऊया. त्याआधी आपण इथं छोटे छोटे कट्स देऊन घेऊ, जेणेकरून आपली जिथे जिथे कोना आहे किंवा गोलाकार आहे ते या छोट्या छोट्या कट्समुळे फिनिशिंग बिघडत नाही. फिनिशिंग खूप छान येते. तुम्ही इथे बघू शकता. आणि शिलाई बघून कट्स द्यायचे. कधी कधी काय होतं, आपलं लक्ष नसलं की सहजपणे आपण मारलेली टीप आहे ती पण कट्स देताना कट होऊन जाते आणि मग ते काहीच उपयोग होत नाही. आपली एवढी मेहनत वाया जाते. तर आपण इथे कपडा पलटी करून घेणार आहोत. शोल्डर वगैरे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. आणि आता याच्यानंतर जो गळ्याचा भाग आहे तिथे आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. एकदम व्यवस्थितरित्या मी एकदम हळूवारपणे सांगत आहे, जेणेकरून तुमच्याही लक्षात आले पाहिजे की कशा पद्धतीने शिवायचं ते. आता इथे कोण्यावर आले की पुन्हा सुई आतमध्ये ठेवायची आणि कपडा फिरवून घ्यायचा. त्याने आपली फिनिशिंग एकदम प्रॉपर येते आणि दिसतानाही ते छान दिसतं. जास्त काही अवघड नाही आहे, पण छोट्या छोट्या टिप्स असतात त्या फॉलो केल्या की बरोबर आपल्याला आपलं सर्व काही फिनिशिंगमध्ये येतं. इथे तुम्ही बघू शकता. आता मी गळ्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आपण मुंड्याला देखील दाबटीप देऊन घेणार आहोत. तुम्हाला तिथे फ्रिल वगैरे लावायची असेल तरी ती तुम्ही नंतर लावू शकता. इथे मी मुंड्याला देखील दाबटीप देऊन घेत आहे, कारण मी हा फ्रॉक स्लीवलेस ठेवलेला आहे. त्यामुळे शिलाई वगैरे उसवण्याची शक्यता नसते दाबटीप दिली की. आता इथे ज्या पद्धतीने आपण हा पुढचा पार्ट तयार केला त्याच पद्धतीने आपण मागचाही पार्ट तयार करून घेणार आहोत. जसं आपण त्याआधी या जे साईडला आपला जो मोकळा राहिलेला भाग आहे त्याला देखील आपण शिलाई करून घेणार आहोत. त्याने काय होतं की आपलं नंतर शिवणकाम सोपं होतं. कपडा इकडे तिकडे हलत नाही. त्यासाठी इथे टीप देऊन घ्यायची. सगळीकडून अस्तर आणि मेन फॅब्रिक पॅक करून घ्यायचे. त्यानंतर राहिलेला एक्स्ट्राचं जे कापड आहे ते पण आपण कट करून टाकूयात. एकदम कट टू कट मी इथे राहिलेला कपडा कटिंग करून घेतलेला आहे. बघू शकता आपलं आता किती प्रॉपर फिनिशिंगचं इथे तयार झालंय. आता याच पद्धतीने आपण पाठीमागचा पण भाग तयार करून घेऊ. अगोदरचं जसं घेतलं तसंच राहिलेला पार्ट घ्यायचा, तो सरळ ठेवायचा, त्यावर अस्तरचा कपडा ठेवायचा. त्यानंतर त्याला पिना लावून घ्यायच्या. त्यानंतर गळ्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची आणि सेंटरला आले की तिथून खाली टीप मारायची. 1-2 इंचावर टीप मारायची. त्यानंतर कपडा फिरवून घ्यायचा. इथे आपल्याला व्ही शेप द्यायचा असतो. पुन्हा वरती आपल्या गळ्याच्या भागापर्यंत टीप आणायची आणि आपल्या गळ्याला टीप मारून घ्यायची. इथे आपण बटन लावायलासाठी करणार आहोत, त्यासाठी आपण तिथे व्ही शेप दिलेला आहे. त्यानंतर आधी आपण जसे मुंड्याला टीप मारली तशीच इथे देखील मुंड्याच्या भागांना टीप मारून घेणार आहोत. तर इथे आपली दोनही मुंड्यांना टीप मारून झालेली आहे. आता एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक आहे ते आपण कट करून टाकू.
जसं पुढचा पार्ट तयार केला तसाच आता सेम काहीही बदल न करता सेम आपल्याला तसाच मागचाही पार्ट तयार करायचा आहे. तर इथे माझ्याकडून चुकून थोडी आतल्या बाजूनी शिलाई गेलेली होती, तर मी ती इथे उसवून घेत आहे, जेणेकरून आपला मुंड्याचा आकार बिघडू नये यासाठी मी ती शिलाई इथे उसवून घेणार आहे. आणि त्याच्या बाहेरून थोडी शिलाई मारून घेते. आणि आपण आता इथे आपला शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपण कपडा पलटी मारून घेणार आहोत. राहिलेले कापड आधी जे राहिलेले एक्स्ट्राचे कापड आहे ते पहिले आपण कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला पलटी मारायचा आहे कपडा. इथे तुम्ही बघू शकता, जिथे मी व्ही शेप दिला होता तिथे पण कट मारायचा, पण एकदम हळूवारपणे, जेणेकरून आपली शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची. आता इथे कट करून झालेलं आहे. आता आपण पलटी मारून घेऊया. आणि मुंड्याला शिलाई देऊन घ्यायचे कारण हेच की नंतर आपल्याला पट्टी वगैरे लावायची गरज पडत नाही. आणि गळ्याला पण तिथे आपण व्ही शेप दिला तिथे बटन लावायला तिथे पण एक्स्ट्राची पट्टी लावायची गरज पडत नाही. मला तर ही पद्धत एकदम सोपी वाटली. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे मी स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आपले जे कोणे आहेत ते एकदम व्यवस्थित काढून घेत आहे, जेणेकरून फिनिशिंग पण बिघडली नाही पाहिजे त्यासाठी. तर इथे आपले व्यवस्थित काढून झालेलं आहे. आता जशी आपण पुढच्या गळ्याला दापटीप देऊन घेतली त्याच पद्धतीने जसा आपल्या गळ्याचा शेप आहे तशीच आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता, मी दापटीप देत देत जिथे आपण कट लावला होता तिथपर्यंत आले. तिथून सुई आतमध्ये ठेवली, कपडा फिरवला आणि जसा आपला व्ही शेप आहे तशीच आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे. मी एकदम हळूवारपणे सांगते, जेणेकरून तुम्हालाही व्यवस्थितपणे समजले पाहिजे की कसे शिवायचे, कशी टीप मारायची. ते एकदम छान असा फ्रॉक शिवून तयार होतो. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता इथे मी मुंड्याला देखील दापटीप देऊन घेत आहे. इथे आपण जसे पुढच्या भागाला केलं सेम तसंच करायचं, काहीही वेगळं नाही. सेम जसं आपण पुढच्या भागाची पहिले अस्तर ठेवून शिलाई केली आणि नंतर पलटी केलं, नंतर राहिलेल्या पार्टला शिलाई केली, सेम तसंच, काहीच वेगळं नाही. त्यानंतर दोन्ही पार्ट एक खालचा पार्ट उलटा ठेवायचा, त्यावर वरचा पार्ट सरळ ठेवायचा आणि इथे आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. आणि एक्स्ट्राचा राहिलेला कपडा हा कट करून टाकायचा. त्यानंतर आपण हे उलटे करून घेणार आहोत आणि आतल्या बाजूने आपण अर्धा इंच मार्जिन सोडून आपले शोल्डर दाबून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता की मी हे उलटं करून आणि आता आपण अर्धा इंच मार्जिन सोडून शोल्डर दाबून घेणार आहोत. जास्त काही अवघड नाही आहे, फक्त लक्ष देऊन बघितलं की सर्व काही समजेल. तर इथे मी एक शोल्डर जसा दाबून घेतलेला आहे त्याच पद्धतीने इथे मी दुसराही शोल्डर दाबून घेत आहे आणि शोल्डरला मी डबल टिप देऊन घेतलेली आहे, जेणेकरून नंतर उसवणार नाही. दोनही शोल्डरला मी डबल टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपला वरचा पार्ट ऑलरेडी तयार झालेला आहे. आता आपल्याला आता घेर तयार करायचा आहे. त्यासाठी मी
त्यातला एक कपडा घेतला जो आपण 30 मीटर लांबी आणि 30 इंच लांबी आणि 10 इंच उंची घेतली होती. त्याला या पद्धतीने अतिशय पहिले 2 इंच कापड सोडून द्यायचं, त्यानंतर अतिशय बारीक बारीक अतिशय छोट्या छोट्या आणि सावकाशपणे व्यवस्थित प्लेट्स पाडून घेत आहे, जेणेकरून आपला घेर एकदम सुंदर दिसावा यासाठी. असंच जास्त काही नाही, फक्त छोट्या छोट्या घड्या करायच्या आणि टीप मारून घ्यायची, एकदम छान दिसतं ते. अशाच पद्धतीने आपण पूर्ण कापडाला चुन्या करून घेणार आहोत, जेणेकरून आपला घेर हा खूप मोठा होईल आणि सुंदरही दिसेल. त्यासाठी इथे एक तुम्ही बघू शकता घेर आपला किती सुंदर तयार झालेला आहे. असेच आपण दोनही तयार करून घेणार आहोत. आता वरचा पार्ट हा सरळ ठेवायचा आणि त्यावर घेरचा पार्ट हा उलटा ठेवायचा आणि टीप मारून घ्यायची. आपण जी घेरला टीप मारलेली आहे त्या शिलाईच्या वरच्या बाजूला शिलाई मारायची, नाहीतर काय होतं की आपण त्या शिलाईच्या खालून शिलाई घेतली की आपलं वरच्या बाजूला ती शिलाई नंतर दिसून येते. त्यामुळं आपण शिलाई मारतानाच ही वरच्या बाजूला मारायची, जेणेकरून आपली ती टीप दिसणार नाही यासाठी. इथे तुम्ही बघू शकता की मी घेर कशा पद्धतीने जोडून घेत आहे. असं तुम्हीही असंच जोडून घ्या. इथे एका बाजूचा घेर आपला जोडून झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूलाही सेम वरचा पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर घेरचा कपडा हा उलटा ठेवायचा आणि टीप मारून घ्यायची. जास्त काहीही अवघड नाही आहे आणि मी एकदम सावकाशपणे सांगत आहे, जेणेकरून तुमच्याही लक्षात आले पाहिजे. इथे आपण दोन्हीही बाजूचे घेर जोडून घेत आहोत. एकदम व्यवस्थितरित्या टीप मारून घ्यायची. इथे मी सिंगलच टीप दिलेली आहे कारण, आणि खालच्या भागाला मी अस्तर लावलेलं नाही कारण ही कॉटनची साडी आहे, त्यामुळे अस्तरची काही गरज नाही आहे. इथे दोन्ही पार्टला अस्तर जोडून झालेले आहे. तर एक्स्ट्राचे जे कापड होते ते मी कट करून टाकले आणि आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. पुढच्या भागाला लेस लावायची आहे. तर तुमच्याकडे जशी लेस असेल तशी तुम्ही लावा किंवा नसेल लावायची तरी काही हरकत नाही. लेस लावणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. ते लुक छान यावा यासाठी आपण लेस लावतो, बाकी काही नाही. तुमच्याकडे नसेल तर नाही लावली तरी काही हरकत नाही. इथे तुम्ही बघू शकता पुढच्या पार्टला मी कशा पद्धतीने लेस अटॅच करून घेत आहे. इथे आपली लेस अटॅच करून झालेली आहे. राहिलेली लेस मी कट करून टाकली आणि आता आपल्याला फ्रॉक हा सरळच ठेवायचा आहे आणि मुंड्यापासून टीप मारायला सुरुवात करायची. कडेकडेने टीप मारत पाव इंचाचं मार्जिन ठेवून कडेकडेने टीप मारायची. पूर्ण खालीपर्यंत टीप मारणार आहोत आणि नंतर आपण हेच फ्रॉक उलटी करून आणि टीप मारणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता की मी मुंड्यापासून सुरुवात केली टीप मारायला आणि घेरच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत टीप मारून घेतली. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही बाजूने मुंड्यापासून सुरुवात करायची आणि खालीपर्यंत टीप मारून घ्यायची, कारण इथे आपलं अस्तर नाही आहे आणि अस्तर जरी असलं तरी आपण हीच पद्धत फॉलो करतो, त्यामुळे वेगळं काही नाही. आणि तुम्ही बघू शकता फ्रॉकचा लुक आत्ताच किती सुंदर दिसायला लागलेला आहे. आता आपण ही फ्रॉक उलटी करून घेऊया आणि आपलं फिटिंगचं जे माप आहे ते माप टाकून आपण इथे टिपा मारून घेणार आहोत.
आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लाईकही करा आणि तुम्हाला माझा फ्रॉक कसा वाटला आणि शिवण्याची पद्धत कशी वाटली तेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. अशा पद्धतीने आपण हा सर्व फ्रॉक एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कसा शिवायचा ते बघितले आहे आज. आणि आपला फ्रॉक इथे रेडी झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की एकदम ट्रॅडिशनल लुक देत आहे आणि तुम्ही पार्टीवेअर फ्रॉक देखील असा शिवू शकता. किंवा मग नेटचे कापड जर असेल तर नेटच्या कापडामध्येही खूप सुंदर असा फ्रॉक तयार होतो. त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे. नेटच्या कापडापासून कसा फ्रॉक शिवावा त्याचाही व्हिडिओ आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन तोही व्हिडिओ बघू शकता. आणि आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबने माझेही काम करण्याचा उत्साह वाढतो. आणि अशाच नवनवीन आयडिया घेऊन मी पुन्हा तुमच्यासोबत येईल. धन्यवाद.